साबुदाण्याचे वाफेवरचे पापड बनवणार आहे। त्यासाठी इथे मी 2 वाटी साबुदाणा घेतलाय। आता हा साबुदाणा मी 2 ते 3 पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेऊन हा साबुदाणा मी रात्रभर भिजत घालणार आहे। आता हा साबुदाणा मी धुवून घेते। तर इथे पहा साबुदाणा मी चांगला स्वच्छ धुवून घेतलाय 2 ते 3 पाण्याने। आता साबुदाणा बुडेल एवढंच पाणी ह्यामध्ये मी ठेवलेलं आहे। आता हा साबुदाणा आपण रात्रभर याला भिजत ठेवूया आणि मग आपण हे जे वाफेवरील साबुदाण्याचे पापड बनवून घेऊया। तर साबुदाणा रात्रभर भिजलेला आहे, आपल्याला वाफेवरचे पापड बनवायचे त्यासाठी। आता हा साबुदाणा पहा एकदम मस्त असा भिजलेला आहे। आता मोकळा करून घेऊया आपण ह्याला। इथे पहा साबुदाणा मी सगळा मोकळा करून घेतलाय। आता हा साबुदाणा मी आहे ना दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते। साबुदाणा इथे मी मोठ्या भांड्यामध्ये ओतून घेतलाय। आता आपण ह्यामध्ये मीठ टाकून मिक्स करून घेऊया। असं वेगळा साबुदाणा झाला पाहिजे असं हा मिक्स करून घ्यायचा, मोकळा करून घ्यायचा। इथे ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया। इथे हे पण आपण ह्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। ते पहा एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी उकळायला लावलेलं आहे। ते ह्यावरती आपण इथे मी चाळण घेतलेले आहे। या चाळणीवरती वाट्या ठेवल्यात छोट्या छोट्या। ह्या वाट्यांना थोडं तेल लावून घेतलेलं आहे थोडंसं। आता ह्यावरती आपण साबुदाणा टाकून घ्यायचा। दाखवते मी। इथे पहा इथे मी अशी चाळण, तुम्ही हे इडलीच्या कुकरमध्येही बनवलं तरी चालतं। मी इथे वाटे घेतलेले आहेत, ते ह्याला मी थोडंसं तेल लावून घेते। ते पहा मी वाट्यांना थोडंसं फक्त खालच्या साईडला आपण तेल लावलेलं आहे, पूर्ण वाटीला लावलेलं नाही। आता आपण ह्यामध्ये हा साबुदाणा, मी हे जे रंगीत पापडही बनवणार आहे। आता हा साबुदाणा मी असं घेतलेला आहे आणि एकदम पातळ वेगळा एकावर एक वगैरे असं आलं नाही पाहिजे। म्हणजे पापड आपण तळले ना सुकल्याच्या नंतर की साबुदाणा वेगळा फुलला पाहिजे। हे पहा अशा पद्धतीने आपण ह्यामध्ये साबुदाणा भरून घ्यायचा। आता मी हे पातेल्यावरती हे जाळी ठेवून ह्यावरती वाट्या ठेवणार आहे। तुम्ही पातेल्यामध्ये एखादी कढी ठेवली, त्यावरती एखादी हे जाळी ठेवली तरी चालतं, वरती झाकण। हे पहा असं आपण सगळ्या ह्या वाट्यांमध्ये साबुदाणा भरून घेऊया। तुमच्याकडे ज्या साईजच्या वाट्या असेल त्या साईजचे पापड भरवा, मोठे असेल तर मोठा पापड होईल। आता हे पाणी उकळलं की आपण ह्यावरती ही चाळण ठेवायची आणि ह्यावरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटांनी आपण हे झाकण काढायचं। म्हणजे 5 मिनिटात आपले हे पापड तयार होतात। तर इथे पहा पाण्याला उकळी यायला लागलेली आहे। आता ह्यावरती आपण उकळलेलं आहे, आता ह्यावरती आपण ही चाळण ठेवायची। इथे पहा मध्ये अशी चाळण व्यवस्थित ठेवायची आणि ह्यावरती आपण झाकण ठेवूया। इथं आपण ह्यावरती लगेच झाकण ठेवूया, म्हणजे पापडाला चांगली वाफ बसेल आणि आतलं पातेल्याची वाफही बाहेर आली नाही पाहिजे असं झाकण ठेवायचं। तर इथे आपण मीडियम गॅस ठेवायचा आणि 5 मिनिट हे पापड चांगले वाफून घ्यायचे। ते पहा मी वाट्यांमध्ये थोडं साबुदाणा काढून घेतलाय। आपल्याला कलरचे रंगीत पापडही बनवायचे आहेत। आता ह्यामध्ये आपण प्रत्येक कलर टाकून घेऊया, त्या कलरचे बनवायचे। त्या हा पिवळा कलर आहे, आता हा टाकलेला आहे। आता हाही आपण मिक्स करून घेऊया। आता हा कलर आपण ह्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। थोडंसंच मी छोटंसं चमचा आहे त्याच्या पाठीमागे थोडंसं चिमूटभर असा कलर टाकत आहे। आता हाही कलर आपण ह्यामध्ये मिक्स करून घेऊ। तर इथे पहा हा पण कलर आपण मिक्स करून घेतलाय। तर ह्यामध्ये लाल कलर टाकते, ह्यामध्ये हिरवा। आता आपण हे मिक्स करून घ्यायचं। तर इथे पहा 5 मिनिट झालेत। आता आपण हे साबुदाणा पापड झालेले आहेत का बघूया। पहा चांगले वाफलेले इथे पापड। आता आपण ह्या वाट्या काढून घेऊ। आता आपण दुसरे पापड असेच भरून ह्यामध्ये वाफवायला लावूया। आता हे पापड आहे ना आपण काढून घेतलेले आहेत। आता हे थोडंसं आपण कडेने हलवून मोकळे करायचे आणि ह्यामध्ये असे काढून घ्यायचे। इथे पहा आता हे सगळे पापड आपण ताटावरती काढून घेऊया। इथे पहा अशा पद्धतीने आपण सगळे साबुदाणा पापड काढून घ्यायचे।
तर इथे पहा, हे आपण पांढरे पापड बनवून घेतलेले आहे साबुदाण्याचे. आता इथे कलरचेही पापड मी बनवत आहे. आता आपण सगळे हे साबुदाणा वाफेवरचे पापड असेच बनवून घेऊया. आणि हे उन्हामध्ये मी ताटे ठेवणार आहे. इथे पहा, हे सगळे साबुदाण्याचे वाफेवरचे पापड एकदम मस्त वाळलेले आहेत. मी इथे हे पापड 2 दिवस चांगले सुकवून घेतले, चांगले झालेले आहेत. आता आपण हे पापड तळून बघूया. सगळे पापड मस्त झाले. आता आपण ह्यातले थोडेसे पापड मी तुम्हाला तळून दाखवते. तर साबुदाण्याचे पापड आपण तळून घेऊया. तेल चांगलं टाकून घ्यायचं. आता यामध्ये आपण साबुदाणा पापड टाकून घेऊ. किती मस्त असा पापड, किती दुप्पट तिप्पट असं पापड फुललेलं आहे. तो कलरचा पापड आपण यामध्ये टाकून घेऊया. आणि पहा, छोटी साईज होती तरी तेवढा झाला हा पापड. मी थोडेसे पापड तळून घेतलेले आहे, तुम्हाला दाखवते. इथे पहा, मी पापड तळून घेतलेले आहेत. तेवढी मोठी साईज झालेली आहे पापडाची. या पद्धतीने साबुदाणा वाफेवरचे तुम्ही पापड बनवून बघा, खूप मस्त असे होतात.